तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणायचे, पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किने न सुनिया. ते तिथे धक्के खायला जातात ना तीर्थांवरनी, आणखी कुठं कुठं, आमचं ज्ञान कुणी ऐकलंच नाही. आता पुण्यात्म्यांनो, ही तीर्थ कशी बनली? आता जसं अमरनाथ धाम आहे, हे ते कसं बनलं? पार्वती मातेला भगवान शंकरजींनी त्या स्थानावर एका वटलेल्या वृक्षाखाली एकांत स्थान पाहून हा मंत्र दिला होता. पहिला मंत्र जो दास आपल्याला देत आहे, याला मोक्ष मंत्र म्हणतात. हा जितका मोक्ष देऊ शकतो, तर पार्वतीजींना जिथं तो उपदेश मिळाला, प्राप्त झाला, शंकर भगवानजींनी त्यांना तो मंत्र दिला, हा अमर मंत्र. तर तिच्यासाठी, त्या पार्वती मातेसाठी ते स्थान अमरधाम आहे, तुमच्या माझ्यासाठी नाही. आता जसं आणि हे अमरधाम कसं? जसं की ज्यांना बरवालामध्ये हा मंत्र मिळाला त्यांच्यासाठी बरवाला हे अमरधाम, आणि इथे बरवालामध्ये हा दास नसेल आणि इथं कोणीच नसेल, रिकामा पडलेला असेल हा आश्रम. आता जसं कोणी क्रोंथा आश्रमामध्ये नाम घेतलं होतं, तर त्यांच्यासाठी क्रोंथा आहे आश्रम, अमरधाम, अमरनाथ. आता तिथं कुणीही नाही, हा दास इथं बसलाय, तर क्रोंथावरती माथा टेकून काही फायदा नाही. किंवा या दासाची वचनं इथं ऐकाल, सत्संग ऐकाल, आशीर्वाद मिळवाल, तर इथेच लाभ होईल. ते तर अमरधाम जे आहे ते एक आदरणीय स्मारक तर आहेच, की या ठिकाणी अशी घटना घडली होती. परंतु आपल्याला तिथं जाऊन काहीच फायदा होणार नाही. आपल्याला तर असाच संत शोधावा लागेल ज्याच्यापाशी तो अमर मंत्र आहे, आणि तो अमर मंत्र भले आपल्याला बरवालाच्या गल्लीत भेटेल, दासनी तिथंच उपदेश मिळाला, तर तेच तुमच्यासाठी अमरधाम आहे. त्या मंत्राने मोक्ष मिळेल, स्थानापासून नव्हे. आता पुण्यात्म्यांनो, तीर्थ कशी बनली? यात बरेचसे प्रमाण आहेत की एक ऋषी होता, त्याने तिथं बसून साधना केली आणि त्याने मोक्ष प्राप्त केला. आता पुण्यात्म्यांनो, जसं एक खलबत्ता असतो सामुग्री कुटण्याचा, औषधी कुटायचा, लोखंडाचा, पितळेचा, 1-1.5 फुटाचा आणि 2-1 फुटाचा, 1-1.5 फुटाचा, 1 फुटाचा उंच, 9 इंच रुंद असतो. तो कुणाचा शेजाऱ्यांना मागितला आणि त्याने काही सामग्री कुटली हवनाची, आणि तो त्याला परत दिला, घासून पुसून लख्ख साफ करून त्यांना परत दिला ज्यांचा होता. त्यांना रात्रीच्या वेळी जेव्हा झोपू लागले तेव्हा सुगंध येऊ लागला. त्यांनी पाहिलं हा सुगंध कुठून येतोय. पाहता पाहता बघितलं, हा तर या खलबत्त्यातून येत आहे. त्यांनी पाहिलं हा खलबत्ता तर हा शेजारी घेऊन गेला होता, यात त्याने काही सामग्री कुठली असावी. आता पुण्यात्म्यानो, त्यानं सारी सामग्री काढली आहे, पूर्ण साफ करून परत करून दिला, आणि तरीही सुगंध येतोय. ती सामग्री जी त्यात कुठली होती ती वेगळी वस्तू आहे. तर तो जो सुगंध त्यातून येत होता थोडाफार खलबत्त्यातून, तो 1 दिवसानंतर नाहीसा होईल. आता हे तीर्थ एक खलबत्ता समजा, आणि जशी त्या ऋषींनी त्यात सामग्री कुठली, म्हणजे ती साधना तिथे बसून केली, ती सारी कमाई घेऊन तो त्या धामाला गेला जिथं त्याला ती साधना करून पोचायचं होतं. ते तीर्थ तर एक खलबत्ता आहे. पुढे 1-2 महिने, 1-2 वर्ष त्यातून सुगंध येत राहील, कारण तिथे संतांनी साधना केली आहे, काही काळ मदत लाभेल, पण ते सामुग्रीवालं काम नाही होऊ शकत. आता जसं त्यात इतकी सामुग्री कुटावी लागेल, त्यातून रोज सुगंध यावा यासाठी, म्हणजे सत्साधना आपण कुठेही बसून करू शकता, जशी त्या ऋषींनी केली. आपण आपल्या घरात केली तर ते तीर्थ आपलं घर आहे, कुठलंही स्थान नव्हे जिथं कोणी भलत्यानंच साधना केली आहे. तिथे बघायला जाऊन आपल्याला काय फायदा मिळणार? जसं हा दास आधी नगरातून सत्संग करू लागला, तर जिथं कोणी सत्संग ऐकला, उपदेश घेतला, आणि तिथं आम्ही चूल पेटवून खीर बनवत होतो, हलवा बनवत होतो, भाजी बनवत होतो, आणि तिथून आम्ही दुसऱ्या शहरात गेलो, आणि मग कोणी व्यक्ती हे सांगायला कोणाला बरोबर घेऊन जायचा आणि म्हणायचा, पहा इथे रामपाल महाराजांचा सत्संग झाला होता, इथे खीर बनवली होती, इथे हलवा बनवला होता, इथे बसून खाल्लं होतं.
आता आहेत कुठे रामपाल तिथे, आणि ना तिथे खीर ना हलवा, ती तर रिकामी चूल दाखवायची आहे. हलवा रामपाल जिथे असतील तिथेच मिळणार बाबा. अशा प्रकारे सगळीकडे ही तीर्थ आणि धाम, तर हा सतलोक आश्रम आपल्यासाठी त्या सगळ्या तीर्थ आणि धामांचं काम करील. इथे या आणि स्वतःचं कल्याण करा. बोलो सतगुरुदेव. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.